वेलकम बॅक टू अवर चॅनल दिशा क्लासेस पुणे. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 यामधील 5th लेसन कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधला प्रॉब्लेम सेट 5 एक्झाम्पल नंबर 13 to 18 पाहणार आहोत. तरी आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हॅलो स्टुडंट्स, चला आज आपण प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम सेट 5 मधील क्वेश्चन नंबर 13 पासून सॉल्व्ह करणार आहोत. सी द क्वेश्चन नंबर 13. फाइंड द लेंथ्स ऑफ द मीडियन ऑफ ट्रायंगल whose vertices are a -1 1, b 5 -3, c 3 5. पहा, vertices of triangle are given here and here we have to find the length of the medians. मेडियन्सच्या लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. सो हिअर वी कन्सिडर वन ट्रायंगल. Here is vertex A having a coordinate -1 1, B having a coordinate 5 -3 and C having a coordinate 3 5. ठीक आहे. आता पहा बरं काय सांगितलेलं आहे. फाइंड द लेंथ्स ऑफ द मेडियन्स ऑफ द ट्रायंगल्स. मेडियन्स म्हटलेले आहेत म्हणजे किती मेडियन्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील, किती मेडियन्सची लेंथ फाइंड आउट करावी लागेल. 3 मेडियन्स, बरोबर आहे. आता मेडियनची लेंथ फाइंड आउट करायची आहे. इथं मी कन्सिडर केलं M, पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ BC. ओके, मीन्स AM इज द मेडियन. मग आता आपल्याला AM ची लेंथ फाइंड आउट करायची आहे म्हणजे काय करावं लागेल जरा सांगाल मला. We must find the coordinates of point M. Yes, we find the coordinates of point M. Then how we find the coordinate of point M? By using midpoint formula. Yes, correct. We find the coordinate of point M by using midpoint formula because point M is the midpoint of BC. Okay. Then we take here second median. Consider here point N is the midpoint of AB, means CN is the median. And then we take here third point is L, which is a midpoint of AC, and here we join this BL is the third median. ठीक आहे. मग आता आपल्याला हे जे AM, CN and BL या ज्या मेडियन्स आहेत या मेडियन्सची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार बोला. फर्स्ट काय करणार आपण. We find the coordinates of point M, N and L. आता आपलं काय फर्स्ट टार्गेट आहे तर M, N आणि L या तिघांचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. का तर N is a midpoint of AB and L is a midpoint of AC. Means one by one we can find the coordinates of that points. Consider AM, BL and CN are the medians. By using midpoint formula, here we find the coordinates of point. First we find the coordinate of point M. So here we write point M is midpoint of BC. Okay, means we find here M in bracket XY is equal to, what is the formula? Midpoint formula. बोला midpoint formula काय आहे.
x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2. y1 plus y2 upon 2. आता इथं कन्सिडर करूया आपण. एक्झाम्पल m हा मिड पॉइंट घेतलाय म्हणजे b आणि c हे व्हर्टेक्स कन्सिडर करायचे आहे. मीन्स x1 is 5 and x2 is 3. Means 5 plus 3 upon 2. y1 is negative 5 plus y2 is 5 upon 2. Means 8 upon 2 and here 3 upon, sorry, 3 not, it is 2 upon 2. Means the coordinate of point M is equal to 4 and 1. बघा बरं आपण कोणाचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट M. नेक्स्ट काय करायचं सांगा. Next we consider here point L is midpoint. Point L is midpoint of AC. Therefore, we find the coordinate of point L as xy is equal to x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. आता ए सी कन्सिडर करायचे म्हणजे कोऑर्डिनेट्स ए आणि सी ची विचारात घ्यायची. -1 plus 3 upon 2, 1 plus 5 upon 2 means 2 upon 2 and 6 upon 2 means the coordinate of point L is equal to 1 upon 1 and 3. बघा L चे कोऑर्डिनेट्स मिळाले ह्या ठिकाणी 1 and 3. आता कोणता थर्ड व्हर्टेक्स राहिला पहा बरं. आपण M चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले, L चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट केले. आता कोण राहिलेला आहे? N. Point N is midpoint. Point N is midpoint of sec AB. Therefore, N in bracket xy is equal to, बघा N in bracket xy. आता A B चे कोऑर्डिनेट्स विचारात घ्यायची. x1 -1 plus 5 upon 2, y2 1 minus 3 upon 2. Simplify केलं 4 upon 2 and minus 2 upon 2. Means the coordinate of point N is 2 minus 1. बघा फर्स्ट आपण कोऑर्डिनेट कोणाचा फाइंड आउट केलेला आहे? पॉइंट M. It is 4 1. Coordinate of point L 1 3 and next one coordinate of point N which is 2 negative 1. ठीक आहे. आता क्वेश्चन काय आहे? फाइंड द लेंथ ऑफ द मेडियन्स. आता मेडियन्सच्या लेंथ फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे ए चा आपल्याला कोऑर्डिनेट माहिती आहे, एम चा माहित आहे. मग ए एम ही लेंथ कशी फाइंड आउट करणार? By using distance formula. Yes, correct. By using distance formula, we can find the length of the median one by one. ठीक आहे. By using distance formula, first we find the length of the median AM. आता AM ची लेंथ आपण फाइंड आउट करणार आहे. What is the distance formula? Under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. ठीक आहे. A आणि M कन्सिडर करतोय आपण. म्हणजे x1 y1 are the coordinates of point A and x2 y2 are the coordinates of point M. Means what we write here? The x2 is 4 minus minus plus 1 bracket square plus y2 is 1 minus 1 bracket square. Means 5 square plus 0 square means under root 25 is equal to 5 units. बघा
फर्स्ट मेडियनची लेंथ इथे या ठिकाणी आपल्याला 5 युनिट्स मिळाली. देन वी फाइंड द लेंथ ऑफ सेकंड मेडियन, दॅट इज BL. By using distance formula, we write it here. x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता ह्या ठिकाणी आपल्याला BL ची लेंथ फाइंड आउट करायची, म्हणजे व्हर्टेक्स B आणि L हे कन्सिडर करणार. ठीक आहे. x2 minus x1 means 1 minus 5 bracket square plus 3 minus minus plus 3 bracket square. आता 1 minus 5 means minus 4 bracket square plus 6 bracket square. या ठिकाणी minus 4 square means इथे आला 16 plus 36. बघा बरं ऍडिशन किती येते? 52. 52. आता 52 चे फॅक्टर्स पडतात का पहा. 4 13 जा 13 4 जा 52 means the length of the second median is 2 root 13 units. ठीक आहे. बघा बरं आता अजून काय राहिले का? CN. Yes, we find CN. length of the median CN. CN ची length find out करू. Again we write here formula x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. आता परत व्हॅल्यूज घालायचे, पण आता आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज कन्सिडर करायच्या आहेत? व्हर्टेक्स C च्या आणि व्हर्टेक्स N ची. ठीक आहे. x2 means here we consider 3 minus 2 bracket square plus y2 5 plus minus minus plus झाला plus 1 bracket square. ठीक आहे. आता इथे 3 minus 2 means 1 square plus 6 square means 1 plus 36. काय येईल नेक्स्ट मीडियन? Root 37. रूट 37. 37 चे फॅक्टर्स पडतात का बघा? 37 चे फॅक्टर्स पडतात का? No, teacher, it is number. Is a prime number. Okay, so here we write the length of medians of a triangle or of a given triangle are. आता वन बाय वन सांगा बरं. फर्स्ट लेंथ किती आलेली आहे? फर्स्ट वन 5 unit. 5. 5. नेक्स्ट सेकंड 2 root 13. रूट 13 unit and third one is Root 37. 7 units. बघा बरं समजले का? कुठं डाऊट आहे का विचारा असेल तर. No, teacher. Okay. See the question number 14. Find the coordinates of the centroid of triangle if points D negative 7 6, E 8 5, F 2 negative 2 are the midpoints of the sides of that triangle. बघा काय फाइंड आउट करायचं आहे? काय फाइंड आउट करायला सांगितलंय क्वेश्चन मध्ये? बोला. Find the coordinates of First, we find the coordinates of centroid of triangle, then midpoint of the side. See, centroid of the triangle, centroid चे coordinates find out करायचे आहेत. And what is D? D काय आहे? What is D, E, F given here? काय आहेत ते? Vertices of the triangle. अजून कोणी काय सांगू शकेल का? What are the points here? D, E, F. Midpoints, teacher. Of sides of triangle. Yes, these are the midpoints of the sides of triangle. It is not the vertices. Okay. So here we consider A is the vertex. A, B, C are the vertex of the triangle. Then point D is given. Means D is the midpoint. The coordinate of point D is negative 7 6. Okay. Then E is the midpoint of
AC whose coordinate is 8, 5 and the midpoint of AB, here we write it is F having a coordinate 2, -2. ठीक आहे. आता काय फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रॉइड चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे इथं मग सेंट्रॉइडचा फॉर्म्युला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी? बोला. मिड पॉइंट थेरम. बर, आता मिड पॉइंट थेरमने काय करणार आपण सांगू शकाल? बघा, मिड पॉइंट दिलेला आहे पण ट्रायंगलचे व्हर्टेक्स दिलेले नाहीयेत. व्हॉट इज सेंट्रॉइड फॉर्म्युला? इफ द 3 coordinates of a triangle are given here, then we use the centroid formula, that is x1 plus x2 plus x3 upon 3. But here the coordinates of that vertex of triangle are not given. Here a चे coordinates दिले नाहीत. जर आपण इथं कन्सिडर केलं x1 and y1 are the coordinates of point A, x2 and y2 are the coordinates of point B, and x3 and y3 are the coordinates of point C. ठीक आहे. मग मला सांगा इथे जर A, B, C चे कोऑर्डिनेट दिलेले नाहीत तर आपण सेंट्रॉइड डायरेक्ट काढू शकणार आहोत का? नाही, कारण x1, x2, x3 ची व्हॅल्यू दिलेली नाहीये पण मिड पॉइंट दिलेला आहे. व्हॉट इज द मिड पॉइंट फॉर्म्युला? आता D इज द मिड पॉइंट ऑफ BC हे गिवन आहे पण D चे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट करू शकतो. मिड पॉइंट इज गिवन हियर, सो फर्स्ट वी यूज द मिड पॉइंट फॉर्म्युला. पहिला आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून बघू की त्याची काही मदत आपल्याला होते का. ओके, सो हियर वी राइट कन्सिडर पॉइंट D is midpoint. Point D is midpoint of sec BC. Therefore, by using midpoint formula. काय आहे midpoint formula? कोण सांगू शकेल का? बोला. x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. ओके, पण चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. डी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत पहा बरं. -7, 6 is equal to x1 plus x2 upon 2, y1 plus y2 upon 2. ठीक आहे. पण x1, x2 च्या व्हॅल्यू माहित नाहीये त्यामुळे याला आपण कन्सिडर केलं इक्वेशन फर्स्ट. हे आपण इक्वेशन फर्स्ट मानू. तसंच आपण सेकंड मिड पॉइंट घेतला E. E is the midpoint of the segment AC. मग E चे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करू. x1, आता ह्या ठिकाणी x1 आणि x2 व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नाहीयेत पण x1 प्लस x2 आता इथं काय येईल? AC ला x1 आणि x3 येईल पहा. E is the midpoint of AC means here we write x1 plus x3 upon, एक मिनिट, आपण D हा व्हर्टेक्स घेतलेला आहे बरोबर आहे. D या व्हर्टेक्सला आपण कोऑर्डिनेट हे x1, x2 कन्सिडर केलेत पहा पण D हा कोऑर्डिनेट जर कन्सिडर केला तर B आणि C चे कोऑर्डिनेट काय आहेत इथं? x2 आणि x3 आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला x3 प्लस x2 आणि y3 प्लस y2 करावं लागेल. बघा, थोडासा चेंज करावा लागेल. कन्सिडर आपण जसे केले तसे कोऑर्डिनेट्स आपल्याला घ्यावे लागतील. इथे कोऑर्डिनेट्स काय आलेत? x3 प्लस x2 आणि y3 प्लस y2. फिगर मध्ये बघितलं लक्षात येईल. ठीक आहे, आता इथे आपल्याला E हा पॉइंट कन्सिडर केलाय म्हणजे x1 आणि x3 कोऑर्डिनेट्स आहेत. म्हणजे फॉर्म्युला काय झाला? x1 प्लस x3 अपॉन 2, y1 प्लस y3 अपॉन 2 आणि याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. E चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 8, 5 is equal to x1 plus x3 upon 2,
y1 प्लस y3 अपॉन 2. हे आपण इक्वेशन सेकंड कन्सिडर केलं. ठीक आहे. असंच आपण व्हर्टेक्स एफ फाइंड आउट करणार. एफ चे व्हर्टेक्स आपल्याला दिलेले आहेत बघा. एफ चे कोऑर्डिनेट्स दिले 2 निगेटिव्ह 2 मीन्स 2 निगेटिव्ह 2. पण फॉर्म्युला काय होणार एफ साठी बघा बरं. x1 आणि x2 मीन्स f2 निगेटिव्ह 2 इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 y1 प्लस y2 अपॉन 2. हे झालं आपलं इक्वेशन थर्ड. बघा आपला क्वेश्चन काय आहे की आपल्याला सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. ठीक आहे. आता इथं आपल्याला या इनडायरेक्टली मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केल्यावर इक्वेशन 1 2 3 मिळाले. मग याच्यामध्ये कुठली प्रोसेस केली तर आपल्याला x1 प्लस x2 प्लस x3 ची व्हॅल्यू मिळू शकेल का बघा बरं. आता आपल्याला ऍडिशन बरोबर आहे. आपण तिघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला x1 प्लस x2 प्लस x3 मिळू शकेल. म्हणून आपण इथं मेन्शन केलं ऍडिंग इक्वेशन 1 2 3. ऍडिंग इक्वेशन 1 2 and 3. आता ह्या तिन्ही इक्वेशनची आपल्याला ऍडिशन करायची. ठीक आहे. मीन्स पहा आता पहिला आपला कोऑर्डिनेट आहे इथे 7 आहे निगेटिव्ह 7 मीन्स निगेटिव्ह 7 प्लस नेक्स्ट कोऑर्डिनेट आहे 8 प्लस 2. मी हे सगळे एक्स कोऑर्डिनेट घेतले पहा. निगेटिव्ह 7 8 आणि 2 these are the x coordinates is equal to. आता इथे बघा x कोऑर्डिनेट काय आहे x3 प्लस x2. ठीक आहे. 8 साठी काय आहे x1 प्लस x3 आणि 2 साठी x1 प्लस x2. ठीक आहे. सगळ्यांचा बेस सारखा आहे ऍडिशनला म्हणजे बेस कॉमन आला इथे 2. तशीच व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळणार आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. मी एक्स कोऑर्डिनेट घेतलाय. इथे व्हॅल्यू किती येईल बघा बरं. निगेटिव्ह 7 प्लस 8 मीन्स 1 1 प्लस 2 म्हणजे इथे आला 3. ठीक आहे. 3 इज इक्वल टू x3 प्लस x3 दोन x3 आहेत पहा इथं मीन्स 2 इन ब्रॅकेट x1 प्लस x2 प्लस x3 असं येईल अपॉन 2. येते का लक्षात बघा बरं. डबल डबल आहेत x3 प्लस x3 ट्वाइस x3 झाले. x2 प्लस x2 ट्वाइस x2 झाले. ठीक आहे. आणि x1 प्लस x1 ते पण ट्वाइस झाले. मग त्या ट्वाइस मधला मी 2 हा कॉमन काढला ब्रॅकेटच्या बाहेर. म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं 2 इन ब्रॅकेट x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 2. आता 2 ला 2 कॅन्सल झाले म्हणजे इथं व्हॅल्यू आपल्याला कोणाची मिळाली x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल टू 3 मिळाली का. आणि सेंट्रॉइड फॉर्म्युलाला आपली हीच व्हॅल्यू पाहिजे आहे. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता पुढे काय y ची व्हॅल्यू मिळाली का y1 प्लस y2 प्लस y3 मिळालेत का नाही. ठीक आहे. आता y कोऑर्डिनेट्स कन्सिडर करायचे आपण 6 प्लस 5 मायनस 2 इज इक्वल टू तिथे पण सेम येईल y3 प्लस y2 प्लस y1 प्लस y3 प्लस y1 प्लस y2 अपॉन 2. बेस डिनॉमिनेटर इक्वल आहे तो आपण एकदाच घेतो. ठीक आहे. इथं पण सेम येईल. काय सेम येणार 2 इन ब्रॅकेट y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 2. धिस व्हॅल्यू इज इक्वल टू किती येते बघा 6 प्लस 5 11 11 मायनस 2 म्हणजे 9 आले. मग ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू कॅन्सल झाली म्हणजे इथे आपल्याला मिळाले x1 प्लस y1 प्लस y1 प्लस y2 प्लस y3 ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली.
बघा बरं इथे आपण व्हॅल्यू कोणाकोणाची फाइंड आउट केली. x1 plus x2 plus x3 is equal to 3. y1 plus y2 plus y3 is equal to 3. आता इथे आपल्याला x1 plus x2 plus x3 is equal to 3 आणि y1 plus y2 plus y3 is equal to 9 मिळाले. पण क्वेश्चन काय आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड. आता सेंट्रॉइडची कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. मीन्स हिअर वी यूज सेंट्रॉइड फॉर्म्युला. बाय युजिंग सेंट्रॉइड फॉर्म्युला. काय आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला, कोणी सांगू शकेल का? व्हॉट इज सेंट्रॉइड फॉर्म्युला? सेंट्रॉइड आपण जी कन्सिडर करतो, जी एक्स वाय इज इक्वल टू x1 प्लस x1 अपॉन 3 plus x2 plus x3 upon 2 y1 plus y2 plus y3 अपॉन 3. ठीक आहे. आता x1 प्लस x2 प्लस x3 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, 3 आहे, ती इथे घालू. मीन्स 3 अपॉन 3. y1 प्लस y2 प्लस y3 ची व्हॅल्यू किती आहे? इट इज 9 अपॉन 3. सिम्प्लिफाय करू. 1 and 3 3s are 9. Means g x y is equal to 1 and 3. Means the coordinate of the centroid. The coordinates of centroid is 1 and 3. बघा बरं आले का लक्षात? ओके. Yes, ma'am. एक्झाम्पल नंबर 15 मध्ये पहा, आपल्याला तो स्क्वेअर प्रूफ करायचा आहे. जो काही क्वाड्रिलेटरल आहे तो स्क्वेअर प्रूफ करायचा. म्हणजे असं एक्झाम्पल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले, शो दॅट प्रूव्ह दॅट इट इज अ रेक्टँगल. सेम तसंच एक्झाम्पल आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल मी घेत नाहीये. नेक्स्ट पण आहे ते क्वेश्चन नंबर 16. तो पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पहा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर. सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि रेडियस फाइंड आउट करायचे आहे. ते पण एक्झाम्पल सेम आहे, त्यामुळे 16th एक्झाम्पल मी घेत नाही. ठीक आहे. देन सी द क्वेश्चन नंबर 17. गिवन A 4 -3 B 8 5 find the coordinates of the point that divide the segment AB in the ratio 3:1. बघा प्रॉब्लेम सेट मध्ये आता पहिल्यांदाच माझ्या मते हा एक्झाम्पल आलेला आहे 3:1. आता रेशो दिलाय म्हणजे कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे सांगू शकाल का? बोला. Section formula. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट. आता त्या पॉइंटचं नाव दिलं नाही, तो पॉइंट आपण इथे कन्सिडर करू. कन्सिडर पॉइंट M. कन्सिडर पॉइंट M divides segment A B in the ratio. रेशो किती दिलाय बघा बरं, 3:1. ठीक आहे. मीन्स इथे AB आपण कन्सिडर केला, A हिअर इज व्हर्टेक्स B आणि इथे आपण पॉइंट M कन्सिडर केला. मीन्स हा जो रेशो आहे तो 3:1 च्या पार्ट मध्ये आहे. सिंपलेस्ट फॉर्म मध्ये दिलाय म्हणजे त्याची व्हॅल्यू 3 आणि 1 नाहीये, पण रेशो किती आहे 3:1 आहे. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 -3. B चे कोऑर्डिनेट्स आहेत 8 5 and find the coordinates of point M. M चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कन्सिडर हिअर x1 is equal to 4, x2 is equal to 8, y1 is equal to किती आहे, it is -3 and y2 is equal to 5. So here we use section formula to find the coordinate of point M by using section formula. What is section formula? M in bracket xy is equal to mx2 plus mx1 upon m plus n, my2
प्लस ny1 अपॉन m प्लस n. आता m ची व्हॅल्यू पण आपल्याला इथं कन्सिडर करावी लागेल. m ची व्हॅल्यू आपण 3 घेतली आणि n ची व्हॅल्यू आपण 1 घेतली. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज घालून आपल्याला m चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत. m इन ब्रॅकेट xy इज इक्वल टू m3. x2 किती आहे? इट इज 8 प्लस n ची व्हॅल्यू 1 इन ब्रॅकेट x1 इट इज 4 अपॉन m प्लस n. m म्हणजे 3 प्लस 1. आता इथे y2 ची व्हॅल्यू बघा 5 आहे. मीन्स 3 इन ब्रॅकेट 5 प्लस n ची व्हॅल्यू 1 आणि y1 आहे -3 अपॉन 2. 3 प्लस 1. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 8 3 जा 24. Here 4 1 जा 4 upon 4. 5 3 जा 15. Plus minus minus 3 1 जा 3 upon 4. Means 28 upon 4 and 12 upon 4 means आता काय आन्सर येईल बघा बरं. 28 upon 4 means किती येईल? 7 and 3. 7 and 3 means the coordinate of point M is 7 and 3, which divides the segment AB in the ratio 3:1. See the question number 18. Find the type of quadrilateral if points A -4, -2, B -3, -7, C 3, -2 and D 2, 3 are joined serially. हे व्हर्टेक्स आहेत. ठीक आहे. These are the vertices of the quadrilateral. If we join it serially आपण जॉईन करतो. कन्सिडर केलं A चे व्हर्टेक्स आहेत -4, -2. B चे व्हर्टेक्स आहेत -3, -7. C चे व्हर्टेक्स 3, -2 and D चे व्हर्टेक्स आहेत 2 and 3. If we join it serially, we have to mention here the type of the quadrilateral. Quadrilateralचा टाइप आपल्याला मेन्शन करायचा आहे. म्हणजे कोणता क्वाड्रिलॅटरल आहे हे सांगायचं आहे. कसं आपण सांगू शकणार? बोला. कोणत्या बेसिसवर आपण सांगू शकणार आहोत द टाइप ऑफ द बोला. Opposite sides and diagonals. अपोजिट साइड्स अँड डायगोनल्स. ठीक आहे. डायगोनल्स आणि अपोजिट साइड्स. आता आपल्याला माहित नाही की ऑल साइड्स इक्वल येत आहेत की अपोजिट साइड्स इक्वल येत आहेत. म्हणजे सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज कराव्या लागतील. ठीक आहे. आता अपोजिट साइड्स इक्वल आल्या तर तो पॅरलेलोग्राम होऊ शकतो. आपल्याला एनी वन टाइप सांगायचा आहे. इथं प्रूफ केले का की इट इज अ रेक्टँगल्स आहे हे प्रूफ करा असा क्वेश्चन आहे का? नाहीये. फक्त टाइप मेन्शन करायचा आहे. म्हणजे इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण टाइप मेन्शन करू शकतो किंवा स्लोप ऑफ लाईन फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण टाइप मेन्शन करू शकतो. ठीक आहे. आता आपण इथं घेणार आहोत डिस्टन्स फॉर्म्युला. फर्स्ट वी कन्सिडर द व्हर्टायसेस. कन्सिडर x1 is equal to -4, y1 is equal to -2, x2 is equal to -3, y2 is equal to -7. Then x3 is equal to 3, y3 is equal to -2, x4 2 and y4 is equal to 3 are joined serially. आता हे आपण कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले. आता वन बाय वन आपण डिस्टन्स फाइंड आउट करू. फर्स्ट वी फाइंड डिस्टन्स AB by using distance formula. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि प्रत्येक साइडचं डिस्टन्स मेजर करायचं आहे. ठीक आहे. डिस्टन्स AB. आता AB चे कोऑर्डिनेट आपण काय कन्सिडर केलेत त्याच्यावर आपला फॉर्म्युला तयार होईल. AB x1
y1 आणि x2 y2 कन्सिडर केले. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला येईल x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज बघा बरं, x2 ची व्हॅल्यू किती आहे? -3 मायनस मायनस प्लस 4 झाला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 आहे -7 -2 हा +2 झाला ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सॉल्व करू आता याला. -3 + 4 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस -7 आणि +2 म्हणजे -5 स्क्वेअर आला. ठीक आहे, 1 मायनस आता -5 चा स्क्वेअर ह्या ठिकाणी 25 येतो. ठीक आहे, आता इथे आहे प्लस म्हणजे +1 + 25 म्हणजे आन्सर किती येईल? डिस्टन्स AB आला इथं आपल्याला 26 युनिट्स आलं. ठीक आहे, आता सेकंड साइड घेऊ BC. BC साठी आता फॉर्म्युला थोडा चेंज होईल. BC चे कोऑर्डिनेट्स आपण काय कन्सिडर केलेत पहा. B आणि C, C चे व्हर्टेक्स हे आहेत आपण x1 y1 कन्सिडर केलं, याला x2 y2 कन्सिडर केले. x3 म्हणजे 3 इथं आहे म्हणजे हा कोऑर्डिनेट आहे x3 y3. आता BC चं डिस्टन्स फाइंड आउट करणार म्हणजे फॉर्म्युला काय येईल इथे x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यूज घालू पहा, x3 3 आहे मायनस मायनस प्लस झाला 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 आहे -2 मायनस y2 आहे -7 मायनस मायनस +7 होईल पहा. बघा आता व्हॅल्यू येईल 6 चा स्क्वेअर मीन्स 36 प्लस 5 चा स्क्वेअर 25. किती आन्सर येईल? √61. ठीक आहे, 61 युनिट्स आलं. आता नेक्स्ट घेऊ डिस्टन्स CD इज इक्वल टू फॉर्म्युला होईल x4 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा बरं व्हॅल्यूज बरोबर आहेत का? x4 ची व्हॅल्यू किती आहे? x4 2. ठीक आहे, y3 ची व्हॅल्यू आहे x3 ची व्हॅल्यू आहे 3 मीन्स 2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 आहे 3. व्हॅल्यूज इथं कन्सिडर केलेत पहा, त्याच्याकडे लक्ष देऊन व्हॅल्यूज पाहायचे आहेत. आणि y3 आहे -2. तो निगेटिव्ह म्हणल्या मायनस मायनस +2 झालं. ठीक आहे, आता इथे परत सिम्प्लिफाय करू आपण. -1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर म्हणजे आन्सर किती येईल? 5 स्क्वेअर 25 झाला, 25 प्लस 1 26 झालं म्हणजे 26 युनिट्स आलं. ठीक आहे, आता थर्ड साइड राहिली आहे डिस्टन्स AD, ते फाइंड आउट करू. √x4 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यूज बघा काय आहेत. x4 ची व्हॅल्यू 2 आहे, 2 मायनस मायनस प्लस झाला 4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 3 आहे, 3 मायनस मायनस प्लस होईल 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, परत त्याला सिम्प्लिफाय करू. 6 चा स्क्वेअर 36 प्लस 5 चा स्क्वेअर 25 म्हणजे हे डिस्टन्स किती आलं? √61 आलं. बघा प्रत्येकाचं डिस्टन्स आपण फाइंड आउट केलेला आहे. आलं का इक्वल? डिस्टन्स AB is equal to distance CD. ठीक आहे, अगेन डिस्टन्स BC is equal to distance AD. कारण डिस्टन्स AD बरोबर BC चं डिस्टन्स √61 आहे. ठीक आहे, AD चं पण डिस्टन्स √61 आहे म्हणजे हे दोन इक्वल आले. आता फिगर मध्ये बघा बरं, AB is equal with CD.
ठीक आहे. आणि BC is equal with AD. Opposite sides are congruent or equal in length. Therefore, this quadrilateral is a parallelogram. So here we mention opposite sides of a quadrilateral are equal. Therefore, it is a parallelogram. त्यामुळे तो पॅरलेलोग्राम आहे. आपल्याला फक्त टाइप सांगायला सांगितलंय. जर आपल्याला प्रूफ करा असतं शो दॅट इट इज अ रेक्टँगल, मग ह्या ठिकाणी आपण डायगोनल्स फाइंड आउट केले असते. पण टाइप मेन्शन केलंय. आता अपोजिट साइड्स इक्वल आहेत म्हणजे ही प्रॉपर्टी एका क्वाड्रिलॅटरलला लागू होते. इट इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे फक्त आपल्याला टाइप मेन्शन करायचं आहे म्हणून आपण टाइप पर्यंत चाललेलो आहोत. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 19 पासूनची पुढची गणितं आपण पुढील व्हिडिओत पाहू. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.